ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्राम ट्रेडिंग प्लस न्यू कॉन्सेप्ट करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काय तुम्हाला मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले, व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिंपल मित्रांनो, आजचा व्हिडिओ तर एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी म्हणजे प्रिव्ह्यूमध्ये बघितलेलाच आहे। तर सिंपल आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहेत दोन ॲप्लिकेशन, एक म्हणजे VPN, दुसरं म्हणजे CapCut Pro। आता VPN तुम्हाला रँडम कोणतं पण एक VPN घ्यायचं आहे। तुम्हाला प्ले स्टोअरवरती खूप VPN आहेत, कोणतं पण एक डाउनलोड करून घ्या। तर मी सध्याला बॉक्स VPN यूज करत आहे आणि CapCut Pro, आणि CapCut Pro तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, एकदम फ्रीमध्ये आहे। टेलिग्राम चॅनलवरती जा, वर पिनवरतीच आहे। ओके, सिंपल काय करायचं, आता आपल्याला बॉक्स VPN कनेक्ट करायचं। तर मी VPN ऑलरेडीच कनेक्ट करून घेतलेला आहे, त्यामुळे काही VPN कनेक्ट करायचा विषय नाही। आता काय CapCut ओपन करून घेऊयात। आता CapCut ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं। काय करायचं, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे 13 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल, 13 सेकंदाचा, तर हा व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर हा विषय खूप ट्रेंडिंगला आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण ट्रेंडिंगला म्हणजे काय आणलेलंच आहे। सिंपल याची एंडिंग कट करायची, एंडिंग कट करून घेतल्यानंतर समोर यायचं आपल्याला। आता काय करायचं, थोडं खाली स्लाइड करायचं, तो ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, तर ऑडिओ जो आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। ओके, तर कुठे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ही बघा इथं आहे। तर ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर व्हिडिओ आणि ऑडिओ आपलं सेपरेट होऊन जाणार आहे। सिंपल काय करायचं, आपला जो ऑडिओ आहे म्हणजे सॉंग आहे, सॉंगवरती क्लिक करायचं, थोडं स्लाइड करायचं आहे। बीटचं ऑप्शन आहे, बीटचं ऑप्शनवरती आल्याच्यानंतर आता याचे बीट आपल्याला ॲड करायचे आहेत। आता पहिला बीट कुठे, ही बघा इथं पहिला बीट, सेकंड इथं आहे, थर्ड। आता हे सगळे छोटे छोटे बीटच आहेत, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, एकदम सोपे बीट आहेत, त्यामुळे बघून घ्या। तर डायरेक्ट सुद्धा ॲड करून घेऊ शकता। तर बघूयात आपण बीट, इथं आहेत बीट अशा सेकंड थर्ड इथं एक, इथंच आहे ना, इथं आहे। ओके, अशा प्रकारे तर इतकेच काही थोडेफार बीट आहेत, बट व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। ओके, तर आता आपण बीट्स वगैरे लावलेले आहेत। आता जो आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, थोडं स्लाइड करायचं आहे, एक ऑप्शन आहे बघा रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोवरती यायचं आहे आणि तुम्ही जो कोणताही फोटो ॲड करून घेणार असेल तो फोटो ॲड करून घ्या। तो फोटो तुमचा असेल किंवा दुसरं कोणाचा सुद्धा असेल, काहीच तो विषय नाही, बट एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी एक फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला। ओके, तर अशा प्रकारे मी एक फोटो ॲड करून घेतो, आता दुसरा घेतो। तर ही बघा अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतो, त्याला झूम करायचं आहे। आता फोटोची लेंथ लास्टपर्यंत असते। आता काय करायचं आहे, आपला फोटो जो आहे तो फोटो स्प्लिट करायचा आहे। ओके, तर फोटो स्प्लिट करून घेऊयात। काय फोटो स्प्लिट करा, आपल्याला टाईम लागणार नाही गाईज, तितक्यात आपण लगेच जरा फोटो स्प्लिट करून घेऊयात। तर आपण एक 2-3 राहिले स्प्लिट, ते स्प्लिट करून घेऊयात। आणि विषय काय करायचं मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आपले जितक्या छोटे छोटे फोटो आहेत, छोटे छोटे फोटो आपल्याला वेगळे करून घ्यायचे, काय सुद्धा विषय नाही। आता समोरच्या फोटो कसे यायचे, रिप्लेसवरती क्लिक करायचं, लगेच दुसरा फोटो ॲड करायचा आहे। म्हणजे तुला काय करायचं, फोटो चेंज करून घ्यायचा। का बरं, कारण जरा फोटो आपला म्हणजे वेगळे आहेत तेव्हा चांगले दिसणार आहेत। तर आपण लगेच फोटो चेंज करून घेऊयात। तर अशा प्रकारे फोटो आहेत, लगेच फोटोला झूमसुद्धा करून घ्यायचं। ओके, तर लगेच घेऊयात आपण इतकं काम करून। आपल्याकडे फोटो आहेत थोडेफार, तर एक हा एक घेऊयात।
तर अशा प्रकारे फोटो ॲड करायच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. तर इथं यायचं आहे एक छोटे बीट आहे त्याच्या समोर यायचं आहे. थोडं अशा प्रकारे याचा जो हे आहे फोटो आहे वरचा तो फोटो आपल्याला स्प्लिट करायचा आहे आणि फोटो मागच्या फोटो कसे यायचे त्या फोटोची लेंथ आपल्या समोरच्या बीटपर्यंत वाढवायची आणि तो जो आपला मधला फोटो आहे स्प्लिट केलेला त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याला काय करायचं थोडं स्लाईड करून ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. ओव्हरलेला करून घेऊन त्याला इथं समोर घ्यायचं अशा प्रकारे. हे बघा हिची लेंथ कमी करायची फोटोची. परत समोर यायचं आहे. यासुद्धा फोटोला तशाच प्रकारे थोडंफार हे करून घ्यायचं आहे. स्प्लिट करून साईडला घ्यायचं आहे. मागाच्या फोटोला क्लिक करून बीटपर्यंत घ्यायचं आहे. याला सुद्धा ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. ओव्हरलेला केल्याच्यानंतर लगेच समोर घेऊन यायचं आहे आपल्याला जिथं आपला फोटो स्टार्ट होतो तिथं. ओके. आता थर्ड फोटो कशी यात हा सुद्धा फोटो त्याच प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे. फोटोची लेंथ वाढवायची. परत फोटोला ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. ओव्हरले करून घेतल्याच्यानंतर फोटोला परत समोर घ्यायचं अशा प्रकारे. ही तर लास्टचा एक फोटो आहे. याला काही विषयच नाही. अशा प्रकारे याला वाढवायचं आहे. ओके. याला ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. तर सिंपल आपण याला घेऊ ओव्हरलेला करून आणि स्टार्टिंगला घेऊन घ्यायचं आहे. काय करायचं आता विषय इतकं झाल्याच्यानंतर हे जे फोटो आहेत फोटोवरती क्लिक करायचं. याचं बायाच्या मागचं बॅकग्राऊंड काढायचं. रिमूव्ह बीजवरती यायचं आहे. आउटो रिमूव्हलवरती क्लिक करायचं आहे. ओके. समोर यायचं आहे. सगळ्या फोटोंचे आउटो रिमूव्हल करून घ्यायचे आहेत. परत आउटो रिमूव्हल चारही फोटोंचे आउटो रिमूव्हल करून घ्यायचे. काय सुद्धा विषय नाही. ओके. अशा प्रकारे करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता थोडंसं त्याला स्ट्रेच करायचं आहे व्हिडिओला. तर फोटोवरती क्लिक करायचं. ओव्हरलेच्या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर स्टार्टिंगला की द्यायची एंडिंगला की द्यायची आहे. स्टार्टिंग की पशी यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर फोटोला अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे. काय करायचं फोटोला वरती घ्यायचं आहे. हा फोटो आपला अशा प्रकारे येईल. समोरच्या फोटोवरती यायचं आहे. परत स्टार्टिंग की आणि एंडिंग की. स्टार्टिंग कीला काय करायचं याला खाली घ्यायचं आहे. हे बघा फोटोला खाली घ्यायचं आहे म्हणजे फोटो आपला बरोबर वर येणार. आता 3 नंबरच्या फोटोपाशी परत फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर स्टार्टिंग की एंडिंग की द्यायची आहे. ही स्टार्टिंग की ही एंडिंग की ही स्टार्टिंग की. स्टार्टिंग की पशी यायचं याला लेफ्टला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. ते कुठे ठेवायचे कुठं नाही काहीच वाटतं तुम्ही बघा काय सुद्धा विषय नाही. लास्ट फोटोपाशी यायचं आहे. परत स्टार्टिंग की एंडिंग की द्यायची आहे. ओके. आणि परत स्टार्टिंग केलं याला अशा प्रकारे वरती ठेवून घ्यायचं. तर आता आपलं इतकं काम झालेलं आहे. तर आता याला ग्राफ कोणतं द्यायचं काय सगळं सांगतो तुम्हाला मी. इफेक्ट ॲनिमेशन कोणते कसे ॲड करायचे ते सुद्धा सांगतो. तर भेटूया आपण डायरेक्ट मेन व्हिडिओवरती. तर सिंपल मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहेत. तर सिंपल 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आता थोडं इनवरती यायचं. इनवरती आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक स्विंग बॉटम नावाचा इफेक्ट सर्च मारायचं. स्विंग बॉटम सर्च मारा किंवा इनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर याची लेंथ काय करायची 0.5 सेकंड ठेवायची आहे. लेंथ 0.5 सेकंड ठेवायची. कॉम्बोवरती यायचं आहे. झूम ऑन नावाचं इफेक्ट सर्च मारायचं किंवा बरीच असं ॲड करायचं आहे. लेंथ याची फुल ठेवायची आहे. फक्त इंची काय करायचं थोडी स्टार्टिंगपाशी 0.5 सेकंड ठेवून द्यायची आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे आपल्याला छोट्या फोटोंपाशी. इथं आल्याच्यानंतर काय करायचं एक पॉपिंग कॅन्डी नावाचा इफेक्ट आहे. पॉपिंग कॅन्डी. तर हा इफेक्ट ॲड करायचा. तर हा इफेक्ट काय करायचं 1 2 3 4 5 6 फोटोंना हा इफेक्ट ॲड करायचा आहे. पॉपिंग कॅन्डी 6 फोटोंना इफेक्ट ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचे. कॉम्बोवरती यायचे. वेव्ह अँड स्लाईड नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता वेव्ह अँड स्लाईड. लेंथ फुल ठेवायची इफेक्टची. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आपल्याला. परत ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक टर्ब्युलन्स 2 नावाचा इफेक्ट आहे. टर्ब्युलन्स 2. तर हा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ 0.8 सेकंड ठेवायची. वाटतं तर कमी जास्त थोडं ठेवून घेऊ शकता. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं. कॉम्बोवरती यायचं. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचा इफेक्ट ॲड करायचा. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. ओके. याची लेंथ सुद्धा फुल ठेवायची 2.3 सेकंड. डायरेक्ट एंडिंगच्या म्हणजे लास्टच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशनवरती यायचं. स्लीप अँड स्लाईड 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. स्लीप अँड स्लाईड 2. याची सुद्धा लेंथ फुल ठेवायची आहे. सिंपल. आता काय करायचं आपल्याला याचा जो ग्राफ आहे आपण तुम्हाला सांगितलेला आहे याचा ग्राफ काय करायचा आपल्याला ग्राफ सिलेक्ट करायचा आहे. ग्राफवरती यायचं आहे. तुम्हाला सांगतो कोणता ग्राफ ॲड करायचा आहे. तर यांचा ग्राफ असणार आहे क्वॅड इन. कोणता क्वॅड इन नावाचा इफेक्ट असेल. कीवर्ड आहे तो क्वॅड काय ते. तर तो आहे इथं ॲनिमेशन. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत याचा सुद्धा जो ग्राफ आहे ग्राफ आपण बघूयात. तर क्युबिक आउट नावाचा ग्राफ आहे. तर ठेवून घ्यायचा आहे. 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ग्राफवरती यायचं आहे. तर इथे एक आहे. तर हा ग्राफ आहे सर्क्युलर इएज नावाचा. तर हा ग्राफ सिलेक्ट करायचा 3 नंबरच्या फोटोला.
4 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ग्राफवरती यायचं आहे. तर इज इन नावाचा इफेक्ट ग्राफ आहे, तर हा ग्राफ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इफेक्ट बोलायचं आहे मित्रांनो, त्यामुळे तसं होतं, दुसरं काही विषय नाही. तर अशा प्रकारे आपण ग्राफ वगैरे याची ॲड केलेली आहेत. तर आता यायचं 1 नंबरच्या फोटोपाशी आपल्याला याचे व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, स्टोरेज फुल होत आहे गाईज. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा इफेक्ट आहे. सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा एक ब्लरचा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची काय करायची, ॲडजस्टवरती जाऊन थोडी स्पीड आहे ते स्पीड कमी ठेवायची. ओके, याचे आता छोटे फोटो सोडायचे आपल्याला, याचे डायरेक्ट थोड्या मोठ्या फोटोपाशी. ओके, मोठ्या फोटोपाशी आल्याच्यानंतर काय करायचं, एक शेक नावाचा इफेक्ट आहे मित्रांनो. तर शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आहे, पार्टीवरती यायचं आहे. जी स्पीड आणि इंटेन्सिटी एक 12% ठेवून घ्या. ओके, 12% ठेवायची. शेकची लेंथ जी आहे ती एकदम व्हिडिओच्या लास्टपर्यंत वाढवायची आहे. आता यायचं आहे स्टार्टिंगला म्हणजे जिथून आपलं शेक इफेक्ट ॲड करा तिथं यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, बॉडी इफेक्टवरती यायचं. ट्रेंडिंगवरतीच आपल्याला ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट आहे, तर ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करायचं. ओके, लेंथ एकाच फोटोपर्यंत ठेवायची आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, एक 25% भाग सोडायचा आहे, थोडं समोर यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती तर इथं फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट आहे, तर फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड करायचं. ओके, परत त्याच्यात थोडं एक 10% पार्ट सोडून, तर थोडं काय करायचं, 10% पार्ट सोडायचं आहे. समोर यायचं आहे बॉडी इफेक्टवरती, तर इथे एक टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट आहे, तर टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. ओके, टोटेम फ्लेम्स ॲड करायच्यानंतर लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे, थोडी लेंथ सोडायची आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. तर इथे मेकॅनिकल नावाचा इफेक्ट आहे, तर मेकॅनिकल नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ इफेक्ट ट्रान्झॅक्शन वगैरे खूप काही ॲड केलं. आता ट्रान्झॅक्शन ॲड करायचं राहिले, ट्रान्झॅक्शन केलं नाहीत अजून. या आपल्या ॲनिमेशन केलं ते आपण आता ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे. एक लाईटवरती यायचं, लाईटवरती गेल्यानंतर ब्लेंच नावाचा इफेक्ट आहे, तर ब्लेंच नावाचा इफेक्ट ॲड करायचं आहे. लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. ओके, आणि ॲप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आपले जितके काही कट्स आहे त्या कट्सला जाऊन आपलं इफेक्ट जाऊन बसणार आहे. ओके, लाईटचा इफेक्ट सिंपल. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. बाकी काही विषय नाही, आपण कुठं काय वाटतं तर कमेंट नक्की करा, काय सुद्धा विषय नाही. तर सिंपल मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा तर असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सिंपलवर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं, आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.